जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। शेअर मार्केटात खप कागदाचा, शेअर मार्केटात खप कागदाचा, नफा दलालाचा बुडधन्य, नफा दलालाचा बुडधन्य। शेअर कागदास पाहून रडती, शेअर कागदास पाहून रडती, शिवा शाप देती योजित्यास, शिव्या शाप देती योजित्यास। शेअर व्यापाऱ्याचा जळतो उद्योग, शेअर व्यापाऱ्याचा जळतो उद्योग, होऊन निसंग मुढालुटी, होऊन निसंग मुढालुटी। आळशाचा खरा नित्य हाच धंदा, आळशाचा खरा नित्य हाचा धंदा, दुरूनच वंदा ज्योती म्हणे, दुरूनच वंदा ज्योती म्हणे। याचा अर्थ सांगते, महात्मा फुले यांनी शेअर बाजारातील सट्टेबाजी, लोभ आणि आळशी वृत्तीवर टीका केली आहे। शेअर मार्केटामध्ये केवळ कागदी व्यवहारांवर मोठा नफा मिळवण्याची लालसा असते। दलाल आणि काही लोक स्वतःचा फायदा करून घेतात, त्यामुळे त्यांना मोठा लाभ होतो। पण जेव्हा शेअरचे कागद निरुपयोगी ठरतात किंवा तोटा होतो, तेव्हा लोक रडतात, शिव्या देतात आणि ज्यांनी त्यांना या व्यवहारात ओढले त्यांनाच दोष देतात। त्यामुळे खऱ्या व्यापाऱ्यांचा आणि उद्योगधंद्यांचा नाश होतो। मेहनत करून व्यवसाय करणाऱ्यांचे नुकसान होते, तर काही मूर्ख लोक सहज नफ्याच्या आशेने लुटले जातात। थोडक्यात सांगायचे झाल्यास, आळशी लोकांचा हा नेहमीच धंदा असतो। मेहनत न करता पटकन पैसा मिळवण्यासाठी म्हणून, मिळवण्याची इच्छा म्हणून अशा लोकांपासून आणि त्यांच्या व्यवहारापासून दूर राहणेच योग्य आहे। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे, ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा। धन्यवाद।